नेत्यांवर आरोपांच्या फैरी झाडून खळबळ उडवून देणारे भाजप नेते किरीट सोमय्या पत्रकारांच्या प्रश्नावर निरुत्तर झाले। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याबाबत आपण काय गौप्यस्फोट करणार होतात असा प्रश्न एका पत्रकाराने सोमय्या यांना विचारला होता, पण त्यावर उत्तर देताना सोमय्या यांच्या कपाळावर आट्या पडल्या। अशोक चव्हाण हे काँग्रेसमध्ये असताना किरीट सोमय्या यांचा 2 वेळा नांदेड दौरा ठरला होता। धर्माबादमध्ये सोमय्या भेट देणार होते। अशोक चव्हाण यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट करणार असा दावा सोमय्या यांनी केला होता, पण दोन्ही वेळा सोमय्या यांचा दौरा अचानक रद्द झाला। हाच धागा पकडून सोमय्या यांना हा प्रश्न विचारण्यात आला, पण या प्रश्नावर सोमय्या यांचे हावभावच बदलले। तुम्हीच मला शोधून सांगा केव्हा सांगितले मग मी सांगतो, असे म्हणत सोमय्या यांनी काढता पाय घेतला। पाहुयात नेमके सोमय्या काय म्हणाले। सर, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे काँग्रेसमध्ये होता, त्यावेळेस तुम्ही 2 वेळेस येणार होतात, पण तुम्ही नाही आलात, पण काउंटर करायला सचिन सावंत आले होते। ते नेमके काय गौप्यस्फोट होते? तुम्हीच बोलला होता सर, 4 वेळेस तुम्ही पत्रकार परिषद मुंबईला घेऊन तुम्ही बोलला होतात की मी अशोक चव्हाणांचा गौप्यस्फोट करणार। आता काय करणार सर? त्याचं काय झालं नेमकं? तुम्हीच मला शोधून सांगा केव्हा सांगितलं होतं काय, मग मी चेक करून सांगतो। प्रयत्न केला, बाकी तो जबाब देणार आहेत त्यालाही त्याचे मर्यादा पाळावी ठेवायला। आईसारखी माया आणि घरासारखी छाया। सो जयश्री जयस्वाल मॅडमचे मा संतोषी मुलीचे हॉस्टेल आणि मा संतोषी बॉयज हॉस्टेल, सर्व सोयीयुक्त सुसज्ज व सीसीटीव्ही कॅमेरायुक्त प्रशस्त इमारत। इयत्ता 11वी व 12वी नीटच्या विद्यार्थ्यांसाठी अटॅच रूम, डायनिंग हॉल, स्टडी रूम। मा संतोषी मुलीच्या हॉस्टेलमधील सुविधा 2, 3 आणि 4 मुलींसाठी स्वतंत्र अटॅच रूम, शांत हवेशीर स्टडी रूम, रुचकर व स्वादिष्ट घरगुती भोजन, डायनिंग हॉल, बायोमेट्रिक मशीनद्वारे विद्यार्थ्यांची जाण्या येण्याची नोंद, शुद्ध थंड पिण्याच्या पाण्यासाठी आरो फिल्टरची व्यवस्था, स्नान करण्यासाठी गरम पाण्याची व्यवस्था, स्वतंत्र लिफ्टची व्यवस्था, इन्व्हर्टरची सुविधा उपलब्ध, संपूर्ण सुशिक्षित महिला कर्मचारी, मुलींकडे संपूर्ण वैयक्तिक लक्ष आणि 24 तास महिला सिक्युरिटी। मा संतोषी बॉयज हॉस्टेलमधील उपलब्ध सुविधा 2, 3 आणि 4 मुलांसाठी स्वतंत्र अटॅच रूम, शांत हवेशीर स्टडी रूम, रुचकर व स्वादिष्ट घरगुती भोजन, डायनिंग हॉल, बायोमेट्रिक मशीनद्वारे विद्यार्थ्यांची जाण्या येण्याची नोंद, शुद्ध थंड पिण्याच्या पाण्यासाठी आरो फिल्टरची व्यवस्था, स्नान करण्यासाठी गरम पाण्याची व्यवस्था, इन्व्हर्टरची सुविधा उपलब्ध, संपूर्ण सुशिक्षित कर्मचारी, मुलांकडे वैयक्तिक लक्ष, मुलामुलींच्या सुरक्षतेसाठी मा संतोषी मुलीचे हॉस्टेल आणि मा संतोषी बॉयज हॉस्टेल नांदेड। संपर्क मा संतोषी मुलीचे हॉस्टेल कैलासनगर नांदेड आणि मा संतोषी बॉयज हॉस्टेल RCC क्लासेसच्या पाठीमागे राजेंद्र नगर नांदेड।